आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आत्मे दिसतात म्हणणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांचा अंनिसकडून तीव्र निषेध, राजीनाम्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची इमारत कब्रस्तानच्या जागेवर असल्याने तिथे आत्मे दिसतात आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानावरून राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या विधानाचा कडाडून निषेध केला असून सामाजिक न्याय मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र अन्नीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिरसाट यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। ज्या सामाजिक न्याय विभागाने देशातील पहिला जादूटोणा विरोधी कायदा पारित केला, त्याच विभागाचे मंत्री आज अवैज्ञानिक आणि भीती पसरवणारी विधाने करत आहेत। हे कृत्य संत आणि समाज सुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा अवमान करणारे आहेत, असे बनसोडे यांनी म्हटले आहे। अन्नीसने मंत्र्यांना एक आगळेवेगळे आव्हानही दिले आहे। जर महापालिकेची ही इमारत मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी। आम्ही त्या जागेत कसलीही भीती न बाळगता सामाजिक उपक्रम राबवून दाखवू, असे आव्हान समितीने दिले आहे। मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि मानसिक ताणाखाली आभास निर्माण करतो, मात्र अशा अलौकिक शक्तींचं अस्तित्व विज्ञानाला मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। 2013च्या जादूटोणा विरोधी कायद्यामुळे हजारो भोंदूबाबांवर गुन्हे दाखल झाले असताना जबाबदार संविधानिक पदावरील व्यक्तीनेच असे विधान करणे म्हणजे कायद्याची मूल्ये पायदळी तुडवण्यासारखे आहे। अशा विधानांमुळे समाजात चुकीचे संदेश जातात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळा फासला जातो, असे मत अन्नीसने व्यक्त केले आहे। अतार्किक विधाने करून समाजाला मागे खेचणाऱ्या मंत्र्यांनी तात्काळ पदमुक्त व्हावे अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेची इमारत ही कब्रस्तानावर उभा केल्यामुळं तिथं काही प्रेत दिसतात, किंबहुना तिथं काही आत्मे दिसतात आणि त्यामुळं काम करणं अवघड जातं तिथल्या कर्मचाऱ्यांना। असा अत्यंत अवैज्ञानिक आणि अविवेकी दावा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलेला आहे। या त्यांच्या दाव्याचा मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। खरं तर एका बाजूला भारतामध्ये पहिला जादूटोणा विरोधी कायदा करणारं आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि त्याच विभागाने, सामाजिक न्याय विभागानं हा जादूटोणा विरोधी कायदा केलेला होता। अशा अतिशय महत्त्वाच्या पदावर असणारी मंत्री, अधिकारी अशा पद्धतीनं अंधश्रद्धा पसरवण्याचं विधान करतात। मंत्री शिरसाट यांनी अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पसरवणारं हे विधान केलेलं आहे। त्यामुळं निषेध करतो आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री शिरसाट यांनी राजीनामा द्यावा। खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, संत सुधारकांचा महाराष्ट्र आहे। अशा महाराष्ट्रामध्ये अशी जबाबदार व्यक्ती जर अशी विधानं करत असेल आणि लोकांची दिशाभूल करत असेल तर त्यांना पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही। त्यामुळे ते पुरोगामी महाराष्ट्राला मागं नेणारी ही अशी प्रवृत्ती आहे। या अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। मंत्री शिरसाट यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा।